पनीरची भाजी करायची आहे पण ग्रेव्ही नको, टेस्टी पाहिजे पण पटकन व्हायला हवी, तर ही भाजी तुमच्यासाठी. काय करायचं, जिरीची फोडणी द्यायची पहिल्यांदा, त्यानंतर त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदा 2 मिनटं तेलावरती चांगलं परतून घ्या. त्यानंतर एक वेलची टाकायची फोडून दाखवल्याप्रमाणे. ती पण थोडीशी परतल्यानंतर त्याच्यात मी शिमला मिर्च टाकते. शिमला मिर्च अशी उभी कट करून टाकलेली आहे पातळ अशी, आणि तीसुद्धा एक 2 ते 3 मिनिट चांगलं तेलावर परतून घ्या. नंतर टोमॅटो टाका. आता हे सगळं पटकन शिजावं त्यासाठी आहे ना, त्याच्यात चवीनुसार मी मीठ आत्ताच टाकते आहे. आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की शिमला मिरचचा कलर बदलतो, तो हिरवा राहत नाही आणि जास्त शिजलं जातं. त्याच्यामुळे अगदी तेलावर परतून हे शिजवून घ्यायचे. लगेच शिजतंसुद्धा. ते शिजल्यानंतर पनीर टाकलेलं आहे. पनीर एक 2-3 मिनिट तेलावरती चांगलं परतल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकते. मसाले आपले रोजच्या भाजीसाठी जे वापरतो तेच टाकायचं. धना पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला काय असेल ते. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त भाजी होते ही, पटकन होते, टेस्टी होते आणि सोपी आहे ना बनवायला. बघा ना, याच्यासाठी कोणती पेस्ट करायची नाही आहे, आलं लसूण काही टाकायचं नाही आहे, तरीसुद्धा मस्त लागते. एकदा तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करून बघा.